बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। बाळापूर तालुक्यात गुटखा विरोधात पोलिसांची धडक कारवाई। हातरुणमध्ये 18,574 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बाळापूर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधात उरळ पोलिसांनी धडक कारवाई करत हातरुण येथील एका चहाच्या टपरीवर छापा टाकून 18,574 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 21 एप्रिल 2026 रोजी उरळ पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून हातरुण येथील टपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचसक्षम छापा टाकला। कारवाई दरम्यान अरबाज खान, अयाज खान वय वर्ष 22 हा तरुण गुटखा विक्री करताना आढळून आला। झडती घेतली असता विविध कंपन्यांना प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 274, 275 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या कारवाईमुळे एकीकडे पोलिसांचे कौतुक होत असले तरी दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। निंबाफाटा परिसरात गुटखा माफियांचे जाळे पसरले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। चारचाकी वाहनांद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवठा सुरू असल्याचेही समोर आले आहे। नागरिकांचा संतप्त सवाल असा आहे की छोट्या टपऱ्यांवर कारवाई होते, मग मुख्य पुरवठादार आणि मोठ्या माफियांवर कारवाई का होत नाही? या अवैध व्यवसायामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असल्याने आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या स्तरावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।